वीज सबसिडी घोटाळा प्रकरणातली एक महत्त्वपूर्ण बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि आता या सगळ्या प्रकरणातल्या वादग्रस्त अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे। राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे। या सगळ्या प्रकरणातील प्रमुख अधिकारी अरविंद भादीकर यांची सुद्धा चौकशी होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आणि वीज सबसिडी घोटाळ्यातील संशयित अधिकाऱ्यांनाच घोटाळ्याच्या चौकशी समितीवर नेमल्याच्या महावितरणच्या अजब कारभाराबद्दल न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि सगळ्यांची कान उघडणी केली। जे अधिकारी दोषी आहेत त्यांना चौकशी समितीवर का नेमलं असा रोकडा सवाल त्यांनी केला। महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी हा थेट सवाल बैठकीत केला। त्यामुळे महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांची चौकशी समितीवरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, तू ही बातमी केली होतीस आणि अखेर राज्य सरकारला ऊर्जा मंत्र्यांना त्यांची दखल घ्यावी लागली। मुळात या सगळ्यात घोटाळा आणि आता घोटाळ्याची सुद्धा चौकशी करण्याकरता जे अधिकारी नेमले होते त्यांनी घोळ घातला। मिलिंद सर, निश्चितच महत्त्वाची गोष्ट की स्वतः महावितरणने 15 ऑक्टोबर 2020 मध्ये एक ॲप्टिट्यूड दिलं होतं आणि त्या ॲप्टिट्यूडमध्ये त्यांनी हे स्वतः सांगितलं होतं की पालघरच्या ज्या 3 कंपन्या आहेत ज्यांनी सबसिडीसाठी अर्ज केला त्या मुळात अपात्र आहे। त्यांनी खोटी कागदपत्र दिली। मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून या तिन्ही कंपन्यांना तत्काळ सबसिडी पास करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की हा संपूर्ण घोटाळा झाला की ही जी सबसिडी देण्यात आली ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे संपूर्ण येत होतं त्याच अधिकाऱ्याला या संपूर्ण सबसिडी घोटाळ्याच्या चौकशीवर नेमलं होतं। न्यूज 18 लोकमतने काल ही बातमी दाखवली सायंकाळला आणि आज उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात महावितरणची बैठक बोलावली आणि महावितरणचे जे CMD आहे त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही जी चौकशी समिती स्थापन केली, जे अधिकारी संशयाच्या भोऱ्यामध्ये आहेत त्यांना तुम्ही का चौकशी समितीवर नेमलं। त्यामुळे जे अरविंद भादीकर आहे यांच्यावर आता यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची गोष्ट की अरविंद भादीकर यांना या आधी देखील त्यांच्यावर अनेक संशयास्पद आरोप झाले होते किंवा ज्या काही सबसिडी घोटाळ्यामध्ये प्रकरणं पुढे आली होती त्यामध्ये अरविंद भादीकर हे यांच्या कार्यक्षेत्रातले ते सर्व होते। म्हणजे महत्त्वाची गोष्ट की पालघरच्या ज्या 3 कंपन्या होत्या त्यामध्ये आपण गार्डियन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड असेल, जयदीप मेटॅलिक प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा सूर्या अलाय प्रायव्हेट लिमिटेड असेल, या तिन्ही कंपन्यांना करोडो रुपयाची सबसिडी देण्यात आली होती। आणि महत्त्वाची गोष्ट की स्वतः महावितरणने आपल्या ॲप्टिट्यूडमध्ये स्वतः सांगितलं की या तिन्ही कंपन्या अपात्र आहे। असं असताना देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कंपन्यांना सबसिडी मिळवून दिली होती आणि तेच जेव्हा अधिकारी आता चौकशी समितीमध्ये येऊन या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करणार असेल हा प्रश्न न्यूज 18 लोकमतने उचलून धरलेला होता। त्यानंतर मग उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक बोलावली आणि सर्व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। त्यामुळे आता अरविंद भादीकर यांची या चौकशी समितीवरनं उचलबांगडी होण्याची शक्यता आहे आणि इतकंच नाही तर महावितरणचे जे काही दोषी अधिकारी आहेत त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण घोटाळ्याची तुषार याच्यात 2 गोष्टी अपेक्षित आहेत। एक तर तू बातमी केल्यानंतर आपण याचा सातत्यानं पाठपुरावा केला आणि पुढेही करू। या सगळ्या प्रकरणात जर का महावितरणचं नुकसान झालं असेल तर आधीच कोट्यावधीच्या अडचणीत असलेलं महावितरण अशी कोणाला तरी फुकटची सबसिडी देऊन जर का आणखीन तोट्यात जात असेल तर त्याची सुद्धा वसुली झाली पाहिजे, हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे। तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।